गुड इव्हनिंग एव्हरीवन. बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर आता आपण हे लेक्चर सुरू करतोय. टाइमलाईन नुसार आपण जाणार आहोत. त्याच्यामुळं आपले 58 प्रश्न 2024च्या NTT 2024 चालू होतं, आपलं 2025 संपलेलं. आणि त्यातले क्वेश्चन नंबर 58 पर्यंत झाले होते. 58 चे पुढचे प्रश्न आपण आता घेणार आहोत आणि त्याचं इलॅबोरेशन, ज्याला मी डिसेक्शन म्हणतो, ते आपण करणार आहोत. ठीक आहे. ही PDF मी सर्व ग्रुपवर तुम्हाला पाठवलेली आहे. 78 पर्यंत मला वाटतं सगळे प्रश्न काढून, 79 पर्यंत सगळं आपलं टीमने ते छान असं ते काढलेलं आहे. आता 58 क्वेश्चन कडे जाऊया आणि पुढचं आपण सुरू करूया. नमस्कार, मी तुमचा मेंटर, तुमचा गुरु म्हणू शकता. NTT ह्या एक्झामच्या प्रिपरेशन करिता बऱ्याच विद्यार्थ्यांची इन्क्वायरी येतात आणि त्या दृष्टीने आपले पावलं सुरू आहेत. एक आपली टाइमलाईन आहे, ती आपण फॉलो करतो. 100 दिवसांच्या बॅचमध्ये आपण याच्या तुकड्यात विभाजन केलेलं आहे की काय काय आपण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं असतं कुठली एक्झाम करताना, की आपण त्या एक्झाम मध्ये प्रश्न कसे विचारतात. तर ते प्रश्न जे आहेत ते कुठला त्यामागे कारण असतं, असं सगळं असतं. आता ते आपण मागच्या एक 2-3 महिन्यापासून बघतोय. बऱ्याच 2 महिन्याच्या गॅप नंतर आपण परत लेक्चर सुरू केलेले आहेत. आधी कंटिन्यू लेक्चर होते आपले, 16 लेक्चर झालेत आणि आता हा 17वा लेक्चर आहे. मला वाटतं एक 15 प्रश्न तरी आपल्याला कव्हर करावे लागतील, जेणेकरून 18, 19 आणि 20 ह्या लेक्चर्स मध्ये आपलं 2024 सगळं संपून जाईल. त्या काळात जेव्हा पहिल्यांदा एक्झाम डिक्लेअर झाली, तर त्याच्या वेळेस जास्त करून प्रश्न जे होते असर्शन रिजनिंग ह्या मॉडेलचे होते. तर हा 59 नंबरचा प्रश्न सुद्धा आपल्याला त्याच मॉडेलवर आधारित बघायला मिळतो. आपण पेन घेऊया. पेन घेतलाय, व्हॅनिशिंग पेन, म्हणजे तुम्हाला जरा मी काय काय वाचतोय ते सगळं बघणं सोपं होणार आहे. ठीक आहे. तर रेकॉर्डिंग चालू आहे का ते बघूया. काय असतं, जर जेवढे आपण एफर्ट्स असतात ते एफर्ट्स नंतर व्हॅनिश होतात. ओके, ठीक आहे. चला. धन्वंतरींच्या कृपेनं आपण आता ते सुरू करू देतो आजचं लेक्चर. तर क्वेश्चन नंबर 59 आहे. दोन त्यांनी सेंटेन्सेस दिलेले आहेत, असर्शन आणि रिझनिंग त्याच्यातलं लावायचं आहे आणि त्याचे ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करायचे. गिवन बिलो आर द टू स्टेटमेंट्स. वन इज लेबल्ड एज असर्शन A अँड अदर इज लेबल्ड एज रिझनिंग R. तर चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर्स फ्रॉम द फॉलोविंग गिवन बिलो. असं तो प्रश्न आहे. आता याची डिफिकल्टी कशी आहे? हाय लेवलची डिफिकल्टी आहे. सगळ्यात पहिले हे समजून घ्यायचं, असे प्रश्न आपल्याला नंतर सोडवायचे आहेत. निगेटिव्ह स्टेम बॅक, निगेटिव्ह स्टेम ह्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पहिले सोडवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स वाले सोडवायचे आहेत. असं रिजनिंगचे प्रश्न किंवा मॅच द पेअर्सचे क्वेश्चन किंवा सिक्वेन्सिंगचे क्वेश्चन तुम्हाला नंतर सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं पटापट सोडवता येतात. निगेटिव्ह स्टेमची आणि असंच जे क्वेश्चन थोडेसे हार्ड असतात त्याच्यात विचार करावा लागतो जास्त, आणि अशा वेळेस तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. 120 मिनिटं तुम्हाला मिळतात, पण प्रश्न 100 सोडवायचे असतात. आणि जर वाचायला 2 मिनिटं लागले ते प्रश्न, तर मग तो जास्त वेळ जातो. तर आपलं पहिल्या प्रश्नाचं असं काय आहे? ओव्हर रिलायन्स ऑन द रिटन कम्युनिकेशन कॅन लीड टू टू मच ऑफ पेपर वर्क इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे एखादं टीचिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्ही रिटन कम्युनिकेशनच ठेवलं, ओरल कम्युनिकेशन वर तुम्ही नाही जास्त रिलाय केले,
उदाहरण सांगतो. समजा तुम्हाला कार्बन कॉपी सुद्धा मागवायची आहे, इंडेक्स बुक ज्याला म्हणतात, तर कार्बन कॉपी मागवायची आहे. तर मग त्या कार्बन कॉपीचं किंमत ₹1 त्याच्यासाठी 3 अर्ज करायचे, एक हेड ऑफ द इन्स्टिट्यूटला, एक हेड ऑफ द डिपार्टमेंटला आणि एक XYZ डिपार्टमेंटला. असे 3 अर्ज करायचे असतात. ते रिटर्न जर सही शिक्का आणि ते सगळं म्हटलं तर त्या प्रत्येक अर्जाच्या पेपरची किंमत झाली ₹3 आणि आपल्याला सामान मागवायचं ₹1. तर हे जे एक सेंटेन्स आहे, अशा वेळेस हे आपल्याला पेपर वर्क वाढवणार गोष्ट आहे. तर याचं रिझनिंग कसं आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन टेक्स प्लेस विथ अवर ऍक्शन्स अँड विथ अवर बॉडी गेस्चर्स. आता हे दोन्ही सेंटेन्स बघा, मी तुम्हाला समजून सांगितले. पहिलं सेंटेन्स आहे ओव्हर रिलायन्स, आणि दुसरं आहे नॉन व्हर्बल क्यूज, म्हणजे आपण हातवारे करून जे हे गोष्टी करतो, तर हे बॉडी गेस्चर मुळे होतात. आता याच्यात पहिलं जे सेंटेन्स आहे हे बरोबर आहे आणि दुसरं सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे. बोथ ए अँड आर आर करेक्ट, बट आर इज नॉट द एक्सप्लेनेशन ऑफ ए. आर हे एक्सप्लेनेशन नाही आहे, तर याचा आन्सर सेकंडच आहे, कारण की याचा आणि याचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे. तर जे काही महत्वाचं जे आहे ते आहे, ह्या दोघांत काही रिलेशन आहे का, तर रिलेशन ऍजच जसं आपल्याला दिसते नाही. मग याच्यातलं सेकंड ऑप्शन बरोबर आहे. कसं, तर आपण बघूया. आपण छानसं प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. Assertion, over reliance on the written communication can lead to the too much of paperwork in the organization. हे करेक्ट आहे. Written communication is essential for record keeping, but excessive dependence creates administrative burden, delays and insufficiency. म्हणजे समजा तुम्हाला एखादी गोष्ट अर्जंटमध्ये पाहिजे, तर मग तुम्हाला डेस्क 1 क्लिअर करावं लागेल, मग डेस्क 2 म्हणजे HR ला सांगावं लागेल, मग प्रिन्सिपलला सांगावं लागेल, मग प्रिन्सिपल त्याचा सही शिक्का करून ती गोष्ट करणार आणि मग ती होणार. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला अर्जंटली 1 तासात पाहिजे, तर तुम्हाला ती कधी मिळणार, 2 दिवसांनी मिळणार, असं होऊ शकतं. रिझनिंग, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कॅन टेक्स प्लेस ऑफ अवर ऍक्शन्स or with our body gestures. तर नॉन व्हर्बल cues such as facial expression, posture, tone and gesture conveys the meaning without words and integral part of effective communication. तर याच्यामध्ये आपण असं रिलेशन काही आहे का, तर नॉट एक्सप्लेनेटरी, both the sentence are correct independently, but non-verbal communication is not a reason for excessive paperwork due to correct written communication. म्हणजे सांगायचा अर्थ कसा, की असे सोपे प्रश्न असतात, पण त्याची जी धाटणी असते प्रश्नांची, ही अशा किचकट पद्धतीने बनवलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो. आता याचं क्लॅरिफिकेशन आहे. रिटर्न कम्युनिकेशन मध्ये काय असतात, लेटर्स असू शकतात, एखादा रिपोर्ट असू शकतो, नोटीस असू शकते, ईमेल असू शकतं. ऍडव्हान्टेजेस काय, क्लॅरिटी येते, रेकॉर्ड असतो, ऑथेंटिसिटी असते. जसं मुलांना सांगायचे की मग तू उद्यापासून एक्झाम आहे, तर 2 गोष्टी तुम्ही सांगू शकता. ओरली सांगू शकता की उद्यापासून तुमच्या एक्झाम्स आहेत, वा वा. दुसरं आहे, तुम्ही नोटीस काढू शकता, त्याच्यावर तुमच्या HOD ची साईन घेऊ शकता, प्रिन्सिपलची सही घेऊ शकता. तर ह्यामध्ये काय होणार, टाइम कन्झ्युमिंग असणार, एक्सेसिव्ह पेपर वर्क असणार, पॉसिबल मिस इंटरप्रिटेशन अँड लॅक ऑफ इन्स्टंट फीडबॅक. ते लेटर एखाद्या व्यक्तीला पोचलं, म्हणजे समजा एखाद्याला नोटीस काढली आहे, मेमो काढलाय, तर मेमो काढल्यानंतर तुम्ही त्याला बोलवून पहिल्यांदा इंटरॅक्शन करू शकता की बाबा तुझ्याकडून ही चूक झाली आहे आणि तू ती दुरुस्त करायला पाहिजे, ही तुला फर्स्ट वॉर्निंग आहे. पण जर तुम्ही डायरेक्ट मेमो काढला तर त्याचं एक मिस इंटरप्रिटेशन होऊ शकतं, आणि तशी फॅकल्टी जी आहे, टीचिंग फॅकल्टी, दुसरा मेमो आणि तिसऱ्या मेमो नंतर टर्मिनेशन असतं. त्याच्यामुळं तो फॅकल्टी काय विचार करणार, ठीक आहे माझी हे व्हॅल्यू करत नाही, मी दुसऱ्या कॉलेजला जातो. तर अशा पद्धतीनं पॉसिबल मिस इंटरप्रिटेशन सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळं सगळ्यात पहिले काय, ओरली तुम्ही फॅकल्टीशी, टीचर्सनी, प्रिन्सिपलशी बोलणं गरजेचं आहे, तुमच्या मीटिंग्स होणं गरजेचं आहे. असं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशन थ्रू द बॉडी लँग्वेज, गेस्टर, आय कॉन्टॅक्ट, पोस्चर, टोन
अँड फेशियल एक्सप्रेशन, जे काय आपण जनरली करतो. एनहान्सेस और रिइन्फोर्स द वर्बल मेसेजेस टू रिड्यूस रिलायन्स ऑन द फॉर्मल रिटर्न चॅनल बट अनरिलेटेड विथ टू पेपर वर्क डायरेक्टली. मग याचं तेच त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे. असोसिएशन रिझन्स ट्रू, त्यानंतर बोथ आर करेक्ट, येस, आर इज एक्सप्लेनेशन ऑफ ए नॉट करेक्ट, अशा पद्धतीने. मग याचे रेफरन्स जर आपण बघायला बघितलं तर कुठं मिळतं? बॅर्लो डी के नावाचं जे पुस्तक आहे 1960, तर त्याच्यामध्ये SMCR मॉडेल ऑफ कम्युनिकेशन हे एम्फसाइजेस मल्टिपल मोड्स, वर्बल, रिटन अँड नॉन वर्बल. तर दुसरं आहे 1971चं मेहरबियन, यामध्ये त्यांनी 55% जे मिनिंग्स आहेत आणि कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम द नॉन वर्बल क्यूज नॉट वर्ड्स. NTA जे काही नोट्स काढलेले आहेत आपण, त्यामध्ये डिफरन्शिएट क्लिअरली वर्ड बिटवीन रिटर्न, वर्बल अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन. म्हणजे तुम्हाला काय ह्या प्रश्नामध्ये माहिती असणं अपेक्षित आहे? व्हॉट इज मीन बाय नॉन वर्बल कम्युनिकेशन आणि व्हॉट इज मीन बाय डॉक्युमेंटेड रिटर्न कम्युनिकेशन. हे दोन कॉन्सेप्ट तुमचे चांगले असले तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हार्डली 30-40 सेकंदामध्ये पूर्ण विचार करून डायरेक्ट लॉक किया जाय अशा पद्धतीनं करू शकता. पुढचा प्रश्न आहे 60वा प्रश्न. गिवन बिलो आर द टू स्टेटमेंट, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर ऑफ द गिवन बिलो. आता पहिला प्रश्न जो होता तो असोसिएशन रिझनिंगचा होता. याच्यामध्ये मल्टिपल आन्सर्स किंवा असा पद्धतीचा आहे. फक्त याच्यात हे काय नाही, त्यांनी सांगितलं की आपण ज्याला म्हणूया, हे नाही सांगितलं की रिझनिंग काय फाइंड आउट करायची. ठीक आहे, आपण आता ते बघूया काय आहे. तर हा पण प्रश्न मीडियम लेवलच्या डिफिकल्टीचा आहे. याची डिफिकल्टी आहे मीडियम. जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर हा प्रश्न तुम्हाला सोपा पण पडू शकतो. असो, मी सगळं ड्रॉइंग मिटवतोय. व्हॅनिशिंग पेन घेतलेला आहे. प्रश्न वाचूया. पहिलं सेंटेन्स स्टेटमेंट आहे पेडागॉगी टार्गेट्स टीचिंग, targets teaching which prepares for future life such as social skills and cultural norms and ethical beliefs. ठीक आहे, पेडागॉगी म्हणजे लहान मुलांना शिकवणं. हे कशाची टार्गेट आहे? प्रिपेअर फॉर फ्युचर लाईफ सच एज सोशल स्किल्स अँड कल्चरल नॉर्म्स अँड इथिकल बिलीफ्स. दुसरं आहे स्टेटमेंट पेडागॉगी इज अ प्रोसेस ऑफ टीचिंग. तर दोन्ही स्टेटमेंट्स आपल्याला करेक्ट मिळत आहेत. जर जसं आपण लहान मुलांना शिकवलं तसं ते तयार होतात आणि त्यांनी सोशल स्किल डेव्हलप करावे, असं ते आहे. बोथ द स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. दुसरं आहे बोथ द स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट. त्यानंतर स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. तर आपलं सिंपल सिंपल याच्यामध्ये आहे की दोन्ही स्टेटमेंट्स करेक्ट आहेत. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंटचं कंटेंट आपण वाचूया. तर पेडागॉगी टार्गेट्स टीचिंग विच प्रिपेअर्स फॉर फ्युचर लाईफ सच एज सोशल स्किल अँड कल्चरल नॉर्म्स अँड इथिकल बिलीफ्स. तर pedagogy not only deals with academic learning but also aims to develop the holistic skills, social adaptability, moral values and the cultural understanding necessary for the real life functioning. अगदी ज्या 10वी पर्यंत जे आपण शिकतो ते पेडागॉगी मध्येच येतं. त्यानंतर अडोलेसंट स्टेज असते आणि मग 12वीच्या नंतर साधारण आपल्याला अडल्ट लर्निंग मध्ये येतं. तर ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होणं गरजेचं असतं. मॉरल व्हॅल्यू आपल्याला शिकवले जातात. बऱ्याचशा शाळांमध्ये पशायदानाचं हे केलं जातं, पठण केलं जातं. सरस्वती स्तवन म्हटलं जातं. काही शाळांमध्ये ध्यानधारणाबद्दल माहिती घेतली जाते. NSS असतं. तर हे सगळं मॉरल व्हॅल्यूज आणि कल्चरल अंडरस्टँडिंगसाठीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे पेडागॉगी इज द प्रोसेस ऑफ टीचिंग. येस, करेक्ट. द वर्ड पेडागॉगी इटसेल्फ कम्स फ्रॉम द ग्रीक पेडागॉगस. हा एक MCQ नेहमी विचारतात, पेडागॉगस मिनिंग टू द लीड टू चाइल्ड. याचा मिनिंग काय? लीड द चाइल्ड. नेहमी लक्षात ठेवा, हा MCQ नेहमी विचारतात. पेडागॉगसचा अर्थ काय? लीड टू चाइल्ड. इट रेफर्स टू द मेथड ऑफ
मेथड अँड द प्रॅक्टिस ऑफ टीचिंग, दॅट इज आर्ट, सायन्स अँड द क्राफ्ट ऑफ हेल्पिंग अदर्स लर्न. म्हणजे एखादा व्यक्ती शिकतोय तर त्याला मदत करणं पूर्णपणे, याला लीडिंग असं म्हणतात. आणि चाइल्ड म्हणजे त्याची डेफिनेशन आहे की तो 18 वर्षाच्या खाली असला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही स्टेटमेंट आपले करेक्ट आहे. एम्पसाइजेस द पर्पज व्हाय टू टीच. पहिलं स्टेटमेंट काय सांगतं, कसं शिकवावं, म्हणजे त्यात त्यांनी काय अचीव होणार आहे. तर मॉरल व्हॅल्यूज डेव्हलप होणार आहे, सोशल स्किल्स डेव्हलप होणार आहे. दुसरं आहे स्टेटमेंट टू एम्पसाइजेस द प्रोसेस हाऊ वी टीच. कसं शिकवतो आपण. तर ही टीचिंगची प्रोसेस आहे पेडागोगी. ठीक आहे. इट इज अ डिसिप्लिन दॅट studies the theory and practice of the education, includes the aims and processes, preparing learners life, social integration and moral development. प्रोसेस मध्ये काय होतं, डिझायनिंग इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजीज, टीचिंग मेथड्स अँड लर्निंग एक्सपिरियन्सेस. ओके. आउटकम मध्ये वेल राउंडेड सोशली रिस्पॉन्सिबल इंडिव्हिज्युअल्स कॅपेबल ऑफ अप्लाइंग लर्निंग इन लाईफ. तर अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात डिफरन्सेस बिटवीन द पेडागोगी, अँड्रागोगी आणि हाटागोगी. तीन वेगवेगळे प्रश्न शब्द आहेत. आता बघा याच्यामुळे तीन वेगळे शब्द आपल्याला माहित झाले. पहिला पेडागोगी काय, दुसरा अँड्रागोगी काय आणि हॅटागोगी काय. तर पेडागोगी मध्ये चाइल्ड लर्नर, अँड्रागोगी मध्ये अडल्ट लर्नर आणि हॉटागोगी मध्ये सेल्फ डायरेक्टेड लर्नर. म्हणजे याच्यामध्ये ऑटोनॉमी आणि फ्लेक्झिबिलिटी असते. मेंटर आणि गाईड असा त्यामध्ये टीचरचा रोल असतो आणि तो फक्त गायडन्स करतो. तो काही लेक्चर वगैरे देत नाही टीचर अशा ह्याच्यात. आणि पेडागॉगीमध्ये डिपेंडंट लर्निंग आहे. म्हणजे मास्तरने जे शिकवलं ते पोरं आत्मसात करतात, त्याच्यातून डेव्हलप करतात, पुस्तक वाचतात आणि नॉलेज गेन करतात. तर हे झालं टीचर सेंटर. अडल्ट लर्नर मध्ये लाईफ एक्सपिरियन्स बेस, म्हणजे ते रोल प्ले करू शकतात, ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट करू शकतात. आणि अशा पद्धतीनं फॅसिलेटर असतो यामध्ये तुमचा जो काही रोल आहे ऍज अ टीचर. समरी टेबल मध्ये परत ते स्टेटमेंट वन करेक्ट, दोन सेकंड स्टेटमेंट करेक्ट. बोथ डिस्क्राईब द डिफरंट येट रिलेटेड एस्पेक्ट ऑफ पेडागॉगी. ठीक आहे. एज्युकेशनल प्रिफरन्सेस आपल्याला एनसीटीच्या एज्युकेशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2019 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. दॅट बिल्ड द सोशल, इथिकल अँड कल्चरल व्हॅल्यूज. जॉन डोवे यांनी जे सांगितलंय की प्रिपरेशन ऑफ द लाईफ अँड कंटिन्युअस एज्युकेशन हे 1938ला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि लेव बोगटसी, हे नाव नेहमी येईल तुम्हाला. तर त्यांनी सोशल इंटरॅक्शन ऍज अ फाउंडेशन ऑफ द पेडागोगी असं म्हटलेलं आहे. तर हे कोणाचं काय मत आहे नेहमी विचारतात प्रश्न, तर हे सुद्धा आपण काढून ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 61 नंबरचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. ठीक आहे. नोटिफिकेशन थोडेसे त्रास देतात. ओके. हा. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 61. एक सेकंड, थोडस एक महत्वाचं काम आहे. तर प्रश्न आपण वाचून घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अडोलेसंट लर्नर्स. आता बघा, अडल्ट समजले, पेडॅगॉगी समजली. आता नवीन टर्मिनॉलॉजी अडोलेसंट. अडोलेसंट म्हणजे पौगंडावस्था आपण ज्याला शुद्ध मराठीमध्ये म्हणतो. जे ना धड अडल्ट आहेत ना धड चाइल्ड आहेत. तर त्या टीन्स जे स्टेज आहे त्याला आपण ते म्हणतो.
त्या स्टेजेस मध्ये आपण तर त्यांना आपण अडोलेसंट लर्नर असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये 4 स्टेप्स त्यांनी दिलेल्या आहेत, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. टेंडन्सी टुवर्ड द सोशल कन्फर्मिटी, हाय इमोशनल स्टॅबिलिटी आणि स्ट्रॉंग डिझायर फॉर द इंडिपेंडन्स आणि हायली डेव्हलप इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये हा जो ऑप्शन आहे हा जास्त करेक्ट असा आहे. आणि हा प्रश्नाचा टाईप जो आहे हा इझी या टाईपचा, EAS इझी. आणि असे प्रश्न आपल्याला पहिले सोडवायचे, जेणेकरून काय होतं, तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो की आता माझे 70 प्रश्न सोडवून झाले, 30 प्रश्न राहिले. ओके. आणि असे क्वेश्चन्स पटापट सोडवायचे आणि जे असंच रिजनचे क्वेश्चन आहेत नंतर सोडवायचे. लोक सांगतात, विद्यार्थी सांगतात ज्यांनी एक्झाम दिली की खूप पेपर कठीण होता. पेपर कठीण कधीच नसतो, तो कसा सोडवायचा हे महत्वाचं असतं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ adolescent learner? टेंडन्सी टुवर्ड द सोशल कन्फर्मिटी, हाय इमोशनल स्टॅबिलिटी, स्ट्रॉंग डिझायर फॉर द इंडिपेंडन्स, हाय डेव्हलप्ड इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज. तर आपल्याला माहिती आहे की त्यांना इंडिपेंडन्स फार आवडतं. Adolescent is the transition phase between the childhood and the adulthood, typically from the age of 12 ते 18. याची डेफिनेशन पण विचारू शकतात तुम्हाला, किती ते किती वर्षाच्या विद्यार्थ्यांना adolescent म्हणतात. मार्क्ड बाय रॅपिड फिजिकल अँड इमोशनल and social phases. This phase involve identify formation, self-awareness, and the growing autonomy. ठीक आहे. मी आधी मोबाईल मधून हे सगळ्या टेलिग्रामच्या नोटिफिकेशन बंद करतो आणि मग आपण 1-2 मिनिटं चालू करू. काय होतं, कंटिन्यू ते आल्यामुळं डिस्टर्ब होते स्क्रीनवर. ओके, झालेले आहेत. आता नाही ना. ठीक आहे. एक्सप्लेनेशन मध्ये आपण बघत होतो, दिस फेज इन्व्हॉल्व द आयडेंटिटी, मी कोण आहे, हु एम आय, ही स्टेज जाणून घेण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो ते अडोलेसंट. सेल्फ अवेअरनेस अँड ग्रोईंग सेन्स ऑफ ऑटोनॉमी, त्यांना हे फार आवडतं. म्हणून ते आन्सर असं आहे. तर बघा आता, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अडोलेसंट लर्नर, सगळ्यात पहिले आहे फिजिकल डेव्हलपमेंट, रॅपिड ग्रोथ होते, हॉर्मोनल चेंज होतात, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतात. याच्यामुळं फिजिकल डेव्हलपमेंट लीड टू द सेल्फ कॉन्शियसनेस अँड कन्सर्निंग अबाउट अपिअरन्स, मी कसा दिसतो, मी किती सुंदर दिसते, माझे फिजिक चांगले असले पाहिजे, डोले शोले मैं बनाऊंगा, मैं जिम करूंगा, असं ते सगळं असतं. इमोशनल डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळतं, मूड स्विंग्स बघायला मिळतात, इमोशनल इन्स्टेबिलिटी पण ह्या फेजमध्ये बघायला मिळते, कॉज्ड बाय हार्मोन इम्बॅलन्स अँड आयडेंटिटी स्ट्रगल्स. त्यानंतर सोशल डेव्हलपमेंट मध्ये पिअर इन्फ्लुएन्स, असे मेरा फ्रेंड सर्कल ये कर रहा है तो मैं आज ये करूंगा, असं जे त्यांच्यामध्ये असतं. ठीक आहे. तर प्रॉब्लेम असं आपल्याला बघायला गोष्टी मिळतात. तर त्याला पियर इन्फ्लुएन्स म्हणतात. मेरे फ्रेंड सर्कल के साथ मैं आयदर दोन गोष्टी असतात, एक असते चांगली गोष्ट आणि एक असते वाईट गोष्ट. तर वाईट गोष्टीचे जास्त आहारी जातात मुलं, ते म्हणजे व्यसनाचे पदार्थ, ड्रग्स वगैरे. आणि असं पण बघायला मिळतं की ग्रुप स्टडी चांगले केल्यामुळं विद्यार्थ्यांना काही कॉन्सेप्ट चांगले समजले, काही प्रोजेक्ट्स करतात विद्यार्थी मिळून, तर त्यांना असं वाटतं की हमारा प्रोजेक्ट सबसे अच्छा होना चाहिए, म्हणून पिअर इन्फ्लुएन्स करून ते चांगले आउटपुट पण काढू शकतात. Adolescent rely more on friends than the parents with validation. ह्या एज मध्ये विद्यार्थी जे असतात ते सगळ्यात जास्त आपल्या फ्रेंड्सच्या जवळ असतात, रॅदर दॅन पॅरेंट्स और टीचर. कॉग्निटिव्ह
डेव्हलपमेंटमध्ये ॲबस्ट्रॅक्ट रिजनिंग, क्रिटिकल थिंकिंग ह्या दोन गोष्टी यांच्यामध्ये डेव्हलप होतात. अकॉर्डिंग टू द पिरियड दे रीच द फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज ही डेव्हलपमेंटल जे कोग्निटिव्ह डेव्हलपमेंट आहे ही आपल्याला यांच्यामध्ये बघायला मिळते. मॉरल डेव्हलपमेंट, सेन्स ऑफ राईट अँड रॉंग डेव्हलप्स. सद्विवेक बुद्धी ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो ती ह्याच फेजमध्ये आपल्याला डेव्हलप व्हायला लागते. इन्फ्लुएन्स बाय सोशल कॉन्टेक्स्ट. कोहेलबर्ग्स थ्योरीनुसार सांगितलं आहे की जे त्यांना बघायला मिळतं, जसं आता जिहाद किंवा आतंकवादी तयार करतात लहान लहान मुलं, तर ते पौगंड अवस्थेचे असतात, त्यांना माहिती नसतं काय खरं आहे काय खोटं आहे. तर मग ते जे इलिगल गोष्टी कशा खऱ्या आहेत हे पटवून देतात, त्यांचे ब्रेन वॉशिंग त्याला शब्द वापरतात. हे मोरल व्हॅल्यूज जर चांगल्या डेव्हलप केल्या तर चांगल्या, तुम्ही त्यांना भगवद्गीता शिकवा, तुम्ही त्यांना अजून चांगल्या धार्मिक गोष्टी शिकवा, ते विद्यार्थी चांगले तयार होतील. पण जर तुम्ही त्यांना वाईट गोष्टींना लवकर हे सांगितलं की इससे कुछ नहीं होता, ये तो सभी करते हैं, तर मग असे ते मागे लागतात. त्यामुळं असे बरेच प्रकरण होतात आणि मग आपल्या मिलिटरीला पण पुढे यावं लागतं. आणि अशा विद्यार्थ्यांचं ब्रेन वॉशिंग, त्यांना दुसऱ्या सेंटर्समध्ये टाकावं लागतं, त्या विद्यार्थ्यांना बाल सुधारगृहात वगैरे टाकावं लागतं. तो वेगळा विषय आहे, तो सोशल मध्ये. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा होते. स्ट्रॉंग डिझायर फॉर इंडिपेंडन्स हा एक मोठा विषय आणि त्याच्यावरच आपला प्रश्न महत्वाचा आहे. दे वॉन्ट ऑटोनॉमी. माझं काम मी करणार, मला आईची मदत नको, मला बाबांची मदत नको, मला सरांची मदत नको, माझ्या प्रश्नाचं उत्तर मी सोडवणार. डिसिजन मेकिंग पॉवर मला पाहिजे. मला ट्रिपला जायचंय पण त्याची परमिशन मला बाबा देत नाही, मला आई देत नाही, पण मला तर जायचंय. मग मी त्याच्यासाठी काय काय करू शकतो, कसं त्यांना पटवून सांगू शकतो. तर डिसिजन मेकिंग पॉवर त्यांना पाहिजे असते. आणि रिकग्नेशन अँड द इंडिव्हिज्युअल. मी अमक्या 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 व्यक्तीचा मुलगा किंवा अमक्या अमक्या व्यक्तीचा मुलगी असं नसून, मी हितेश, मी नितीन, मी राकेश, ही जी आयडेंटिटी आहे हे मला ओळखावं, माझ्या नावाने ओळखावं असं त्यांना फार वाटत असतं. त्यानंतर आपण बघितले टेंडन्सी टुवर्ड द सोशल कन्फर्मिटी इनकरेक्ट. अडोलेसन्स क्वेश्चन ऑथॉरिटी अँड द चॅलेंजेस नॉर्म्स थ्रू द पियर कन्फर्मेशन टेस्ट. हाय डिमांड ऑन द स्टॅबिलिटी इनकरेक्ट. अडोलेसन्स एक्सप्रेस इमोशनल फ्लक्च्युएसिटी अँड नॉट स्टेबल. तिसरं आहे स्ट्रॉंग डिझायर फॉर द इंडिपेंडन्स, ते करेक्ट आहे. दे स्ट्राइव्ह फॉर द आयडेंटिटी, फ्रीडम अँड द ऑटोनॉमी फॉर द पॅरेंट्स अँड टीचर्स. हायली डेव्हलप्ड इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज, पार्शियल करेक्ट आहे. कॉग्नेटिव्ह ग्रोथ ऑकर्स बट स्टील इज डेव्हलपिंग, नॉट फुल्ली येट मॅच्युअर्ड. तर थेरोटिकल सपोर्ट ज्या सायकोलॉजिस्टच्या थिअरी आहेत, तर पहिली आहे स्टेज 5 सायकोलॉजिकल थिअरी, एरिक्सननी सांगितलेली. आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन. अडोलेसंट एक्सप्लोर द सेल्फ कॉन्सेप्ट अँड इंडिपेंडन्स. कॉग्नेटिव्ह अँड डेव्हलपमेंट थिअरी जीन पिगेटची आहे, त्यामध्ये फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, ॲबस्ट्रॅक्ट अँड द हायपोथेटिकल रिझनिंग याच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागते. त्यानंतर मॉरल डेव्हलपमेंट थिअरीमध्ये लॉरेन्स कोहेलबर्गने सांगितले, बिगिन टू रिझन बियॉन्ड रूल्स, मॉरल ऑटोनॉमी डेव्हलप व्हायला लागते. त्यानंतर सोशल लर्निंग थिअरी, अल्बर्ट बँड्युरा यांनी सांगितलेले, अडोलेसंट लर्न इंडिपेंडन्स बाय ऑब्झर्विंग रोल मॉडेल अँड पियर्स. समरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं फिजिकल, इमोशनल, सोशल, कॉग्नेटिव्ह. फिजिकलमध्ये प्युबर्टीमध्ये ते एंटर करतात, शॉर्ट ग्रोथ स्पर्ट्स होते, म्हणजे अचानक त्यांची हाईट 1-1, 2-2 इंचांनी पटापट वाढायला लागते. मूड स्विंग्स आपल्याला बघायला मिळते, सेन्सिटिव्हिटी बघायला मिळते, पिअर ग्रुप इन्फ्लुएन्स व्हायला लागतात, कॉग्नेटिव्ह लॉजिकल अँड ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग आपल्याला बघायला मिळते. पर्सनलमध्ये स्ट्रॉंग डिझायर फॉर द इंडिपेंडन्स, आणि हाच मुद्दा आपल्याला याच्यामध्ये महत्वाचा आहे. 10 मिनिटं उरलेत, पुढचा प्रश्न आपण लवकर घेऊया. आता अशामध्ये टीचरचा काय रोल आहे बघा. तर प्रोव्हाइड फ्रीडम विथ गायडन्स, नॉट ऑथोरेशनल कंट्रोल, एनकरेज रिस्पॉन्सिबिलिटी, सेल्फ एक्सप्रेशन अँड डिसिजन मेकिंग. तुम्ही त्यांना एक वेगळ्या कलेने घ्यावं लागतं. अडोलेसन्स फेजला एक वेगळ्या कलेने घ्यावं लागतं. अवॉइड ह्युमिलेशन. ह्युमिलेशन नाही करायला पाहिजे अशा याचं. इन्स्टेड ऑफ गिव्ह पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. एखाद्याचं चुकतंय
तर त्याला तुम्ही असं हिमोलेट नाही करायला पाहिजे, अरे तू काय करतोय, हे तर फार चुकीचं आहे. तुम्ही त्याला जवळ घ्यायचं, वेगळ्या ग्रुप पासून घ्यायचं आणि त्यांना समजून सांगायचं की अरे नाही, हे ना आपण ना अशा पद्धतीने केलं तर त्याचा चांगला रिझल्ट आहे. मग ते विद्यार्थी आपला ऐकतात. पुढचा प्रश्न आहे, सॉरी, पुढचा पॉईंट आहे चॅनल इंडिपेंडन्स इन टू द कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंग ऍक्टिव्हिटीज. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 62. विच फॅक्टर्स हॅव द ग्रेटेस्ट इन्फ्लुएन्स ऑन द टीचर्स ॲबिलिटी टू टीच इफेक्टिव्ह. आता हा बघा, हा पण सिम्पल इझी क्वेश्चन आहे. थोडस तुमच्यात क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप असेल तुम्ही हा सोडवू शकता. तर हा पण इझी क्वेश्चन आहे, असे प्रश्न पहिले सोडवायचे. पहिला आहे नंबर ऑफ लर्नर्स इन द क्लासरूम. दूसरा है टीचर सब्जेक्ट नॉलेज एंड द पेडागोजिकल स्किल्स. तीसरा है एबिलिटी ऑफ द ऑनलाइन रिसोर्स एंड द नॉलेज टू एक्सेस एंड द यूज ऑफ देम. सपोर्ट अँड कोऑपरेशन फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ. ह्या ज्या गोष्टी नाही जरी मिळाल्या आणि जो टीचर असेल त्याचं सब्जेक्ट नॉलेज चांगलं आहे, पेडागोजिकल स्किल चांगलं असेल, तर तो चांगलंच शिकवणार आहे. तर हेच त्याचं उत्तर आहे, टीचर सब्जेक्ट नॉलेज अँड द पेडागोजिकल स्किल. एक्सप्लेनेशन मध्ये आपण बघूया, द इफेक्टिव्ह effectiveness of the teaching primarily depends on the teacher mastery of the subject content and the ability to transform that content into meaningful learning experiences through the sound pedagogical strategy. The simple term, a teacher who knows what to teach and how to teach. कसं मला शिकवायचंय आणि काय शिकवायचे हे जर समजलं तर तुम्हाला चांगलं शिकवता येणार आहे. तर त्याच्यात सब्जेक्ट नॉलेज मध्ये प्रोव्हाइड अ कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. म्हणजे आता मला एखादा सिद्धांत शिकवायचा, सामान्य विषय सिद्धांत शिकवायचा, तर काय सामान्य विषय सिद्धांत असतो हा मला स्वतःला चांगला माहिती पाहिजे. ठीक आहे. इनेबल द टीचर टू ऑर्गनाइज अँड सिक्वेन्स लेक्शन्स. आता सामान्य विषय सिद्धांत म्हणजे द्रव्य गुण कर्म, द्रव्यतः गुणतः आणि कर्मतः. मी उदाहरण सांगतो, तर तुम्हाला द्रव्याची उदाहरणं पहिल्या लेक्चर मध्ये द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांना होमवर्क द्यायचे, द्रव्याची उदाहरणं तुम्ही शोधून काढा 5, मग गुणाची उदाहरणं, मग कर्माची उदाहरणं, मग सिक्वेन्स पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे आत्ताच्या टीचिंग मध्ये लेसन प्लॅन आपल्याला काढायला सांगतात. हेल्प्स इन आन्सरिंग द स्टुडंट क्वेश्चन्स ॲक्युरेटली. जर तुम्हाला चांगलं नॉलेज असेल तर विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारला तर तुम्ही लवकर उत्तर देऊ शकता. बिल्ड द टीचर्स अकॅडमिक ऑथॉरिटी अँड क्रेडिबिलिटी इन द क्लास. एखादे सर खूप छान शिकवतात तर विद्यार्थी काय करतात, त्याच्या क्लासला भरपूर प्रेझेंट राहतात. एखाद्या मॅडम शिकवताना फार मवाळ आणि फक्त लेक्चर डिक्टेट करतात तर विद्यार्थी हळूहळू क्लासरूमच्या बाहेर जायला लागतात. वाईस वर्सा, आपण दुसरं पण जेंडरचे उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे एखादं मेल टीचर पण च्या बाबतीत आपल्याला बघायला तसं मिळू शकतं. पेडागॉगिकल स्किल काय, रिप्रेझेंट द आर्ट अँड सायन्स ऑफ टीचिंग, इन्क्लूड क्लासरूम मॅनेजमेंट, क्वेश्चनिंग टेक्निक, लर्नर एंगेजमेंट, यूज ऑफ टीचिंग एड्स अँड इव्हॅल्युएशन मेथड. इव्हॅल्युएशन मेथड म्हणजे एखादी असाइनमेंट द्यायची विद्यार्थ्यांना, कोण चांगलं करतो ते बघायचं. अलाउ टीचर्स टू अडॅप्ट द इन्स्ट्रक्शन अकॉर्डिंग टू द लर्नर्स नीड अँड कॉन्टेक्स्ट. Transform static content knowledge into the dynamic learning experiences. A teacher with both strong subject expertise and sound pedagogy bridges the gap between the knowledge and understanding for the students. आता ऑप्शन वाईज काय आहे, पहिला आहे नंबर ऑफ लर्नर्स इन द क्लासरूम, पार्टली इन्फ्लुएन्सेस इफेक्टिव्हनेस, क्लास साइज अफेक्ट द इंटरेक्शन बट डज नॉट डिटरमाइन कॉम्पिटन्सी. दूसरा है टीचर सब्जेक्ट नॉलेज अँड पेडागॉजिकल स्किल, मोस्ट क्रुशियल आहे ते. इन्श्युअर द ॲक्युरेट कंटेंट डिलिव्हरी अँड द स्टुडंट एंगेजमेंट. तिसरा आहे अवेबिलिटी ऑफ ऑनलाईन रिसोर्सेस सपोर्ट्स बट सेकंडरी आहे, असं काय फार सोर्सेसची गरज नाही. तुम्ही चे व्हिडिओ जेव्हा बघता चे प्रोफेसरचे, तर त्यावेळेस काय साधा फळा असतो आणि सर पटापट पटापट ते समजून सांगतात फिजिक्सचे सिद्धांत. त्यामुळे फार टेक्नॉलॉजीज पाहिजे हे सेकंडरी आहे. टेक्नॉलॉजी एड्स टीचिंग बट टीचर स्किल रिमेन सेंट्रल. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट हेल्पफुल फॉर द इन्स्टिट्यूशनल फंक्शन, डझंट डायरेक्टली अफेक्ट द टीचिंग इफेक्टिव्हनेस. तर याच्यामध्ये थिओरिटिकल सपोर्ट मध्ये आपल्याला ले सुलमन जे आहेत 1986 यांनी काय सांगितले, पेडागोजिकल कंटेंट नॉलेज PCK ज्याला आपण म्हणतो, हे शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा आणि हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. हेच कधी कधी विचारतात वेगवेगळे MCQ फ्रेम करण्यासाठी. तर पेडागोजिकल कंटेंट नॉलेज ली शुल्मन यांनी सांगितलेलं आहे. हे असं पण डायरेक्ट तुम्हाला विचारू शकतात, जोड्या लावामध्ये बरेच प्रश्न ह्यावेळेस होते. तर इफेक्टिव्ह टीचिंग रिझल्ट फ्रॉम द कंबाइनिंग सब्जेक्ट मास्टरी अँड द पेडागॉजी. ओके, असं कोणी म्हटलेलं आहे, तर ले शुल्मनने म्हटलेलं आहे.
ब्लूम्स, ज्याची टेक्सॉनॉमी आपण म्हणतो ब्लूम्स, तर त्या ब्लूम्स टेक्सॉनॉमी मध्ये काय म्हटलेलं आहे, कॉग्निटिव्ह डोमेन ऑफ द लर्निंग याच्याबद्दल माहिती त्यांनी दिलेली आहे. टीचर नॉलेज हेल्प्स इन कन्स्ट्रक्टिंग लर्निंग ऑब्जेक्टिव्ह फ्रॉम द लोअर टू हायर ऑर्डर, लोअर टू हायर ऑर्डर नेहमी लक्षात ठेवा. आणि नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर द टीचर एज्युकेशन NCFTE 2009 ला ज्यांनी केलेले, कॉम्पिटंट असा शब्द कॉम्पिटंट टीचर पाहिजे. डिफाईन्स द एफेक्टिव्ह टीचिंग ॲज अ इंटिग्रेशन ऑफ कंटेंट मास्टरी, पेडागॉगिकल अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिस. एज्युकेशनल इम्प्लिकेशन मध्ये काय काय बघितले, तर टीचर ट्रेनिंग मस्ट एम्फसाइज सब्जेक्ट एनरिचमेंट अँड पेडागॉगिकल इनोव्हेशन. त्याला दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे टीचरला. रेग्युलर प्रोफेशनल डेव्हलपमेंट, त्याला CPD असं म्हणतात किंवा FDP म्हणतात, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम असं म्हणतात. शुड फोकस ऑन द इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजी, इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इन्स्टिट्यूट शुड इव्हॅल्युएट टीचर नॉट ओनली ऑन द रिझल्ट बट ऑनली हाऊ द इफेक्टिव्हली दे टीच. याचं असेसमेंट, याचा फीडबॅक तुम्ही विद्यार्थ्यांकडून, तुमच्या हेड ऑफ द इन्स्टिट्यूट कडून, हेड ऑफ द डिपार्टमेंट कडून घेतला पाहिजे. इफेक्टिव्ह टीचर्स कॅन क्रिएट इंटरॅक्टिव्ह, इन्क्लुझिव्ह, स्टुडंट सेंटर्ड क्लासरूम. समरी टेबल मध्ये सब्जेक्ट नॉलेज, पेडागॉगिकल स्किल, क्लासरूम अँड ह्युमन रिसोर्सेस मध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर सगळ्यात पहिले आहे डेप्थ ऑफ द अंडरस्टँडिंग इन द टीचिंग सब्जेक्ट, हे हाय पाहिजे. इन्फ्लुएन्स लेवल, पेडागॉगिकल स्किल, मेथोडॉलॉजी आणि इन्स्ट्रक्शनल कॉम्पिटन्सी हाय पाहिजे. स्ट्रक्चर कन्स्ट्रेन क्लासरूमचं जे आहे मॉडरेट पाहिजे आणि रिसोर्सेस लो पाहिजे. अशा प्रकारे आपले आता 2च मिनिटं उरलेत. 62 पर्यंत प्रश्न झालेले आहेत. पुढचे प्रश्न मी ऑफलाईन लेक्चरमध्ये घेईन, त्याचं रेकॉर्डिंग मी उपलब्ध करून देईन. आता काही विद्यार्थी आपले लाईव्ह आहेत, कोणाला काही प्रश्न विचार असेल तर सांगा. 7 विद्यार्थी लाईव्ह आहेत, बरेच होते, आता मला वाटतं कमी झाले. कोणाला काही प्रश्न आहेत, काही क्वेरीज आहेत, मग त्यानुसार आपण पुढचे पावलं उचलूया. सर मागच्या व्हिडिओज मध्ये, हा बोला ना. हॅलो सर. हा आवाज येतो, बोला हा ना. सर मागच्या व्हिडिओज मध्ये ना जे पाठवलेले आहे तुम्ही, हम्म त्यामध्ये ना काही काही प्रश्न म्हणजे असे हम्म चालले गेलेले आहे, म्हणजे पूर्ण आलेला नाही आहे. म्हणजे मी आता हम्म रिटर्न बघत आहे कंटिन्यू मध्ये, तर तर मला असं आढळलं की जसं आता 63 झाला त्याचा आन्सर झालं, म्हणजे हम्म शेवटचा जो आता आपण घेतला 62, तो हम्म. अर्धवटच आलेला आहे. असं बाकीच्या व्हिडिओ मध्ये असं माझ्याकडे असं का होतंय कळत नाहीये मला. ऍप्लिकेशन मध्ये आहे की युट्यूब मध्ये आहे? नाही, ग्रुपवर जे पाठवले ना सर तुम्ही, त्यात होत आहे असं. नाही. हा युट्यूबवरच, म्हणजे ग्रुपवर जे आहे हा त्यातनं समजलं बघितलं समजलं, मी. येस येस येस. ते सांगतो. जेव्हा आपण सुरू केलं तेव्हापासून आपली स्ट्रॅटेजी आहे की पहिले 7 लेक्चर्स फ्री द्यायचे आणि त्याच्यानंतर जे लेक्चर्स आहेत त्याचं स्ट्रीम करायचं, म्हणजे पूर्ण तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळतं. आणि जे हे आहे फुल व्हर्जन आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये मिळतं. आणि 7 मिनिट्सचा जो पार्ट असतो तो आपण युट्यूब मध्ये सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देतो. त्यामुळे अच्छा, सगळे म्हणजे मला प्रश्न हा तुम्हाला कोर्स मध्ये एप्लिकेशन वर जाऊन बघावं लागेल. येस येस येस. हा हा. बरं, थँक्यू सर. ओके ओके. अजून कोणाला विचारायचे काही? एक प्रश्न आहे, मी वाचतो. सर 2023 PG बॅच अपियर असेल का? 2000, हा, 30 महिने कंप्लीट पाहिजे. 30 महिने कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही एलिजिबल होऊ शकता. तर ते कॅल्क्युलेट करावं लागतील की तुम्ही 2023 ला कधी डिसेंबर मध्ये सर, डिसेंबर 2023 ला ऍडमिशन आहे. होत आहेत का बघा. 30 महिने नाही जरी झालं तरी करा जून बऱ्याच. महिन्यामध्ये होत आहेत सर, जून महिन्यामध्ये होत आहेत. जून तरी 2026 मध्ये तरी 30 मंथ होते. तरी सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि बरेच विद्यार्थ्यांनी तसं केलेलं होतं, त्यांना मिळालं. व्हेरिफिकेशनला असं काही प्रॉब्लेम आलेला नाही. अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन सर, म्हणजे नाही डिसेंबर 2023, हा 24. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण कसं आहे, आता 2 महिन्यासाठी